Good morning, student. In last lecture, we have seen the cope and the anthem. Let's continue. Page number 22. But as Sophie set foot into the restaurant door and had waited, I fell upon his tattered trousers and the decadent shoes. Strong and ready, hands turned him about, the conveyed him in silence and haste to the sidewalk and avert the ignoble fate of the mankered malart. मागच्या लेक्चरला आपण पाहिलं की सोपी हा त्या रेस्टॉरंटच्या दरवाजात सोपीने पाय ठेवताच त्याच्याकडे त्या रेस्टॉरंटच्या वेटरची नजर गेली आणि त्याच्या फाटक्या विजारीवर आणि जीर्ण झालेल्या बुटांवर डिकेडंट जुनाट जीर्ण आणि टॅटर्ड फाटका ह्याच्यावर त्याची नजर पडली आणि त्याने आपल्या भक्कम हातांनी रेडी टू हँड स्ट्रॉंग म्हणजे भक्कम रेडी टू हँड टर्न त्या भक्कम हाताने त्याने सोपीला मागे वळवलं आणि त्याला हळूहळू बाहेर जाताना त्याने बाहेर काढून घाईघाईने रस्त्याच्या बाजूला नेलं. सोपी टर्न ऑफ Broadway. He seemed that his route to the coveted island was not to be an easy one. सोपी ब्रॉडबँडच्या विरुद्ध दिशेने वळला आणि आपल्या आवडत्या बेटाकडे जाण्याचा मार्ग आता काही सोपा नाही असं त्याच्या लक्षात आलं. Some other way of the entering the limbo must be devised. Ignoble, dishonorable. Limbo, border place between heaven and hell. आता त्याची अशी अवस्था झाली होती की त्याला ब्रॉडवेकडे जाण्याचा जो मार्ग होता तो काही सोपा नव्हता आणि म्हणून तो काय म्हणतोय की त्या तुरुंगात शिरण्यासाठी दुसरी एखादी युक्ती आपण शोधली पाहिजे. ॲट अ कॉर्नर ऑफ द 6th Avenue इलेक्ट्रिक लाईट्स अँड द कनिंगली डिस्प्लेड वायर्स बिहाइंड द प्लेट ग्लास मेड अ शॉप विंडो अट्रॅक्टिव्ह. आता त्याने काय केलं की 6व्या ॲव्हेन्यू जो होता त्या कोपऱ्यावर काचेपलीकडं विजेंच्या दिव्याखाली कुशलतेने मांडून ठेवलेल्या काही वस्तूंकडे त्याची नजर गेली. परंतु ती खिडकी जी होती तर ती कशी होती, ती फार ॲट्रॅक्टिव्ह होती. प्लेट ग्लास मेड अ शॉप विंडो ॲट्रॅक्टिव्ह आणि ती आकर्षित करणारी खिडकी काचेची होती, काचेपासून बनवलेली होती. सॉपी टूक अ स्टोन अँड डॅश इट थ्रू द ग्लास. सॉपीने काय केला, एक दगड घेतला आणि तो सोपीने कुठं मारला, त्या काचेवर फेकून मारला. स्टोन अँड डॅश इट इन थ्रू द ग्लास. पीपल कम रनिंग अराउंड द कॉर्नर अँड द पोलिसमॅन इन द लीड. सोपी stood still with his hands in his pockets and smiled at the sight of the brass button. सोपीने दगड घेतला आणि तो त्या काचेवर फेकून मारला आणि मग आवाज झाल्यानंतर दगड काचेवर फेकल्यानंतर काच फुटली आणि तो फुटलेली जी काच आहे त्याचा जो आवाज झाला त्या आवाजावरून कोपऱ्यावरून लोक काय आले, धावत आले. पण ते लोक येताना त्याच्यात सगळ्यात पुढे कोण होतं, तर हा जो पोलिसमॅन होता तो सगळ्यात पुढे होता आणि हा जो सोपी होता तर सोपी तिथंच उभा होता आणि सोपीने आपल्या पॉकेट हिज हँड. सोपी स्टूड स्टील विथ हिज हँड्स इन हिज पॉकेट. सोपीने काय केले होते, त्याचे हात खिशामध्ये घातले होते. अँड स्माइल्ड ॲट द साईट ऑफ द ब्रास बटन. आणि ब्रास बटन पिवळं बटन, पितळी बटन. हे जे पितळी बटन होतं ते कशाचं होतं, ते पोलिसाच्या याचं होतं आणि ते दिसताच सोपीला काय झालं, हसायला आलं. ही स्माइल्ड ॲट द साईट ऑफ द ब्रास बटन. वेअर इज द मॅन दॅट डन दॅट. आता त्या पोलीस अधिकाऱ्याने चिकडून विचारलं की हे करणारा माणूस कुठे आहे. वेअर इज द मॅन दॅट डन दॅट इन्क्वायर्ड द ऑफिसर ॲजिटेटली. आता त्याने ॲजिटेटली चिडून, रागवून, इन अ ट्रबल्ड ऑर द नर्वस मॅनर. मग त्याने चिडून विचारलं की हे करणारा जो माणूस आहे तर तो नेमका कुठे आहे. डोंट यू थिंक दॅट आय माईट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट. माझा ह्याच्याशी काही संबंध असेल तर असं तुम्हाला वाटत नाही का. आता सोपी त्याला त्या अधिकाऱ्याला सांगतोय की या गोष्टीशी माझा संबंध आहे असं तुम्हाला वाटत नाही का, या गोष्टीशी माझा काही संबंध आहे असं तुम्हाला वाटत नाही का.
said Sophie with a friendly voice as one greets good fortune. जणू आपल्या गुड फॉर्च्यून सुदैव. तर हे जे गुड फॉर्च्यून आहे, सुदैव आहे, तर ते स्वागत करावे अशा मैत्रीच्या स्वरात सोपीने विचारलं. म्हणजे त्याचा जो वॉइस होता तो एकदम जंटल होता, सभ्य होता आणि त्या सभ्य आवाजामध्ये तो म्हणतोय की माझा याच्याशी काही संबंध असेल असं काही तुम्हाला वाटत नाही का, असा त्या अधिकाऱ्याला तो प्रश्न विचारतो. द पोलिसमॅन रिफ्युज्ड टू ॲक्सेप्ट सोपी इव्हन ॲज अ क्ल्यू. तो पोलीस सोपीला अगदी संशयित म्हणून सुद्धा मानायला तयार नव्हता. का तर मेन हू स्मॅश विंडो डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस. ज्या कोणी माणसाने खिडकी फोडली असेल किंवा काच फोडली असेल तो माणूस काय असा पोलिसासमोर उभा राहणार नाही. तो कुठे जाईल, तो धुकून पळून जाईल. आणि म्हणून त्या पोलिसमॅनला या सोपीवर काही संशय येत नाही. दे टेक टू द देअर हेल्स. द पोलिसमॅन सॉ अ मॅन हाफ वे डाऊन द ब्लॉक रनिंग टू कॅच अ कार. आता त्याने पोलीस म्हणतायत की असं जर एखाद्या ज्याने गुन्हा केला तर गुन्हेगार काय करतो, तिथं काही थांबत नाही. तो तिथून काय करतो, पलायन करतो, तो पळून जातो. आणि तू तर इथं थांबलायस म्हणजे याचा अर्थ तू काही गुन्हा केलेला नाही. दे टेक टू देअर हिल्स अँड द पोलिसमॅन सॉ अ मॅन हाफ वे डाऊन द ब्लॉक रनिंग टू कॅच अ कार. आता ब्लॉकच्या अर्धा रस्ता पुढे गाडी पकडण्यासाठी पळत जाणारा एक माणूस पोलिसांना दिसला आणि म्हणून पोलिसांनी काय केलं, ब्लॉक रनिंग विथ ड्रॉ क्लब ही जॉईन इन द परस्युएट सोपी with disgust in his heart, defeated along twice unsuccessful. आणि आता तो सोटा उगारून त्याच्या हातातल्या जो दंडा होता तो पोलिसांनी उगारून तो त्याच्या पाठीमागे धावला. पण दोनदा तो अपयशी झाला. ट्वाइस अनसक्सेसफुल. दोनदा तो काय झाला, अपयशी झालेला सोपी मनातल्या मनात चडपडत पुढे चालायला लागला. आता सोपी तिथून निघला आणि तो पुढे चालायला लागलाय. ऑन द अपोजिट साइड ऑफ द स्ट्रीट वॉज अ रेस्टॉरंट ऑफ नो ग्रेट परटेन्शन्स. आता रस्त्याच्या विरुद्ध बाजूला फारसे भपका नसलेले एक साधेसे रेस्टॉरंट होते की म्हणजे ज्याचा लुक अगदी साधा होता. इट सर्टेड टू लार्ज ॲपेटाइट्स अँड मॉडेस्ट पर्सेस. पण ते कसं होतं, पोट भरून जेवणाऱ्या पण खिसे छोटे असणाऱ्यांची भूक ते काय करावं असं भागत होतं. ते लक्झरियस नव्हतं. म्हणजे तिथले काय रेट होते, रेट जे आहेत ते लो होते, कमी होते असं सोपी सांगतोय. इट क्रॉकरी अँड द ॲटमॉस्फिअर वेअर थिक. इट सूप ऑफ द निपरी थिन. इन टू हिज प्लेस सोपी बिटूक हिमसेल्फ विदाउट चॅलेंज. आता सोपीने काय केलं आहे की तिथली जी क्रोकरी आहे आणि तिथले वातावरण आहे तर ते घट्ट होतं आणि तिथले सूप आणि मेजवरील कापड इत्यादी पातळ. कुठल्याही अडचणीविना सोपीला आता आज प्रवेश मिळाला होता. ॲट टेबल ही सॅट अँड द कन्झ्युम्ड फेस्टेक, फ्लॅपजॅक, डॉगनट्स अँड द पाय. आता सोपीला एका टेबलावर सोपी बसला होता आणि त्याने बीफ स्टेक, फ्लॅप जॅक, डोनट आणि पाय खाल्ले. आणि आता तो पुढे निघतोय बघा. अँड देन ही टोल्ड द वेटर द फॅक्ट दॅट ही मिनिट्स कॉईन अँड हिमसेल्फ वेअर टोटल स्ट्रेंजर्स. मग त्याने एका वेटरला खरी परिस्थिती सांगितली की त्याच्याकडे द्यायला आता काय नाही आहे, एकही पैसा नाही आहे. नाव गेट बिझी अँड कॉल अ कॉप. चला आता लवकर काय करा, पोलिसांना बोलव. तू जा आणि लवकर पोलिसांना बोलव. अँड डोंट कीप अ जेंटल मॅन वेटिंग. आणि माझ्यासारख्या सद्गृहस्थाला वाट पाहायला लावू नकोस. नो कॉप फॉर यू. अरे भामट्या, तुझ्यासाठी पोलीस बोलवण्याची गरज नाही, सेड द वेटर विथ व्हॉइस लाईक अ बटर केक अँड अँड आय लाईक ॲज अ चेरी इन महाटन कुकेल ही कॉर्न. आता अरे भामट्या, तुझ्यासाठी पोलीस काही बोलवण्याची गरज नाही आहे. आणि लोण्याच्या केकसारखा मऊ आवाजात आणि मॅनहॅटन कॉकटेलमधल्या चेरीसारख्या लाडभरक डोळ्यांनी वेटर त्याला म्हणाला.
neatly upon his left ear on the collar's pavement. Two waiters pitched Soapy. Pitch threw फेकणे आणि कोलस very hard. He arose joint by joint as a carpenter's rule opens and dust his cloth. अरे भामट्या, तुझ्यासाठी काही पोलीस बोलवण्याची गरज नाही आहे. आणि हा जो मॅनहॅटन कॉकटेलमधल्या चेरीसारखा लाडभडक वेटर त्याला म्हणाला. 2 वेटरनी सोपीला नेमके त्याच्या डाव्या कानावर कठीण फुटपाथवर नेऊन आदळले आणि सुताराची मोजपट्टी उघडावी तसे आपला एक एक अवयव उलगडत तो उठला. कोण उठला? सोपी उठला.